असंख्य लोक तंबाखू खातात, प्रत्येकाला कॅन्सर होतो का हो? आणि तुम्हाला असंख्य लोक समाजात मिळतील ज्यांनी तंबाखूचा वासही नाही घेतला, स्मोकिंग केलंही नाही, त्या लोकांना पण कॅन्सर झाला आहे. होमिओपॅथी एनर्जीची सायन्स आहे आणि माणसाला बरं करणारा सायन्स आहे. असं नाही की आजाराला औषध नाही, आजारावर औषध आहे, पण आजारापेक्षा त्या माणसाला बघणं खूप गरजेचं आहे. कोरोना आला ना, कोरोना प्रत्येकाला झाला नाही हो. का झाला नाही कोरोना प्रत्येकाला? होमिओपॅथी म्हणजे फक्त कल्पना काय असतात, एकतर गोड औषध असतात. जनरली कुठल्या डॉक्टरांची औषधं गोड नसतात, प्लस ते डॉक्टर पण गोड बोलत असतात. आम्ही बाकीच्या डॉक्टरांकडे जातोय, आम्हाला 5 मिनिटं तरी डायग्नोस करून सोडतात. तुम्ही मात्र आमचा अर्धा तास, 1 तास 2 तास केस टिकिंग कशासाठी घेतात? आणि त्यात बरेच असे क्वेश्चन्स असतात की जे मे बी आजाराबद्दलचे नसतात, तुमच्या आवडीनिवडी काय आहे हे सगळे क्वेश्चन्स असतात. मग हे का घेणं गरजेचं आहे? प्रत्येक पेशंटचं बसणं वेगळं, उठणं वेगळं, बोलणं वेगळं, हसणं वेगळं, सगळं वेगळं आहे. आणि त्या वेगळ्यापणालाच ट्रीटमेंट दिली आहे ती म्हणजे होमिओपॅथी. एक वेळेला ओपीडीवर अशा बोलतात की पेशंट भांडण लागतात, डॉक्टरसमोर भांडण लागतात. ते भांडण तेच कॅरेक्टर आहे ना. प्रत्येक जण म्हणतो मला नवरा परफेक्ट पाहिजे, मला बायको परफेक्ट पाहिजे, मला स्टुडंट परफेक्ट पाहिजे, मला टीचर परफेक्ट पाहिजे. परफेक्टच्या पाठीमागे लागू नका. देयर इज नो वन परफेक्ट इन दिस लाईफ. आणि प्रोसेसमध्ये जे मी लिहिलेलं आहे त्यामध्ये हाऊ टू अंडरस्टँड मॅन इन मॅथ्स. तर माझं अगदी या माध्यमातून सांगणं आहे की होमिओपॅथीमध्ये सुद्धा काही क्रीम्स आहेत, मलम्स आहेत, ते लावू नका. तुम्हाला कधीच बरं करणार नाही, ते सप्रेसच करणार. माणूस हा आध्यात्मिकच आहे, स्पिरिच्युअलच आहे. त्याच्यामध्ये सिस्टीम सगळ्या सायन्सची आहे, पण तुम्ही जसं मॅनिफेस्ट होता समाजासमोर ते तुमचं आर्ट आहे. आणि त्या आर्टला, सायन्सला आणि स्पिरिच्युअलिटीला समजून ट्रीटमेंट जेव्हा देतो त्याला म्हणतो आम्ही क्लासिकल होमिओपॅथी. बऱ्याच जणांना वाटतं की होमिओपॅथिक उपचारांना गुन्ह्याला बराच वेळ लागतो. काही जणांना वाटतं वेळ लागतो पण आजार कायमस्वरूपी बरे होतात. तर काही जणांना वाटतं की होमिओपॅथीचा गंभीर आजारांवर काहीच उपयोग नाही. तर असेच गैरसमज दूर करण्यासाठी आजचे आपले गेस्ट आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर BS भोसले, MD होमिओपॅथ अँड डिरेक्टर ऑफ आशा होमिओपॅथी. तसेच त्यांनी रिसेंटली PhD सुद्धा कंप्लीट केलेली आहे. ते 2000 सालापासून क्लासिकल होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. मिरज, जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, गडहिंग्लज, सांगोला अशा 8 ब्रँचेसच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करत आहेत. गेली अनेक वर्ष ते अजिंक्य फाउंडेशन सोबत गतिमंद, मतिमंद या मुलांवरती फ्रीमध्ये उपचार करतात. होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी ते देशभर कार्यरत आहेत. त्यासोबतच त्यांचे देशभरात सेमिनार आणि वर्कशॉप होत असतात. तर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये होमिओपॅथी म्हणजे काय, होमिओपॅथीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, ती कोणकोणत्या आजारांवरती काम करते, त्यासोबतच फिजिकल आणि मेंटली हेल्दी लाईफ कसं जगावं याबद्दलची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर वेळ न वाया घालवता सुरू करूया बिनधास्त गप्पा. सर, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू. हे घ्यायला पाहिजे, हे यायला पाहिजे. कारण सगळं काय झालं काय, तुझ्या ऐकत असतो ते खूप बोलतो रे. आम्ही बघत बसतो असं ऐकत आतापर्यंत बघत बसतो असं. मग तू नमस्कार केल्यानंतर मग नमस्कार करतो असं आहे. सर नमस्कार, वेलकम टू द पॉडकास्ट. नमस्ते करण, थँक्यू व्हेरी मच पॉडकास्टला बोलल्याबद्दल. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की होमिओपॅथिक औषध म्हटलं की लोकांना एक डोक्यात आहे की बराच दिवस मला ते औषध घ्यायला लागेल, मला बरेच पेशंट्स ठेवायला लागतील. पण होमिओपॅथिक औषध म्हणजे एक्झॅक्ट काय आणि त्याची सुरुवात कधी झाली, ते कधीपासून ते इतर औषधांपेक्षा वेगळं कसं आहे याबद्दल थोडं सांगा. असे का तो 2-4 प्रश्न आहेत एकदम. सो ठीक आहे, आपण सुरुवात करूया होमिओपॅथी पासून. ऍक्च्युली होमिओपॅथीचा शोध लागला जर्मनीमध्ये आणि तो लागला कधी 1796 साली. आणि लावला कोणी? डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन सरांनी लावला. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जे होते ना, हे आमच्या शास्त्राचे जनक आहेत. हे बेसिकली ॲलोपॅथी डॉक्टर होते त्यावेळेचे. आणि ॲलोपॅथी नाव देणारे डॉक्टर पण डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन आहेत. डॉक्टर झाले आणि खूप भन्नाट प्रॅक्टिस होती त्यांची त्यावेळेची, भरपूर मोठी प्रॅक्टिस होती. आणि त्यांच्या लक्षात आलं की पेशंट त्यांचा काय बरा होत नव्हता. तेच सिम्पटम घेऊन, तेच लक्षण घेऊन, तोच आजार घेऊन परत त्यांच्या ओपीडीत जात होते. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन सर म्हणतात की त्यावेळेला म्हणायचे, त्याचे वाक्य आहे की माझे पेशंट माझ्या ट्रीटमेंट न दिल्याने भरपूर पेशंट बरे आहेत, न दिल्याने आणि दिल्याने ट्रीटमेंट पेशंट माझे वर्स्ट होत चालले, असं त्यांचं वाक्य आहे त्यावेळेस. सो त्यांनी ती प्रॅक्टिस सोडून दिली. म्हणजे चालू असलेली प्रॅक्टिस त्यांनी सोडून दिली त्यावेळेला. बरं. आणि ते लिटरेचर्स बघायला लागले, मग लिटरेचर ट्रान्सलेट करायला लागले. इतर कोणत्या परदेशी भाषाची लिटरेचर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत होते. आणि ज्यावेळेला ट्रान्सलेट करत असताना त्यांच्या एक असं ट्रान्सलेटिंगमध्ये एक पुस्तक आलं, त्याला क्युलिन्स मेट्रामेडिका असं म्हणतात. आणि त्या मेट्रामेडिकामध्ये लिहिलं होतं असं की मलेरिया जो आहे ना, मलेरिया बरा होतो सिंकोना बार्क नावाच्या औषधाने.
आणि तो का बरा होतो? कारण सिंकोनाबार्क नावाचं औषध जे आहे ते कडू आहे आणि त्या कडूपणामुळे मलेरिया बरा होतो, असं तिथं वाक्य लिहिलं होतं. पण डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे सायंटिस्ट होते, खूप दूरदृष्टीचे होते. कॉमन सेन्स वापरला त्यांनी म्हणले की जर मलेरियासारखा आजार कडू पणाने बरा होत असेल तर अशा युनिव्हर्समध्ये किती कडू वनस्पती आहेत. सिंकोनाबार्क एकच नाही. मग ते शोध घ्यायला लागले की दुसऱ्या कडू गोष्टी देऊन बघायला लागले त्यांच्या पेशंटला, पण ते काय बरे होत नव्हते. मग त्यावेळेस सिंकोनाबार्कचा त्यांनी ज्यावेळेला प्रयोग केला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की सिंकोनाबार्क कडू असल्यामुळे तो मलेरिया बरा होत नाही, पण सिंकोनाबार्क नावाच्या औषधामध्ये मलेरिया प्रोड्यूस करण्याची ताकद आहे, म्हणून तो मलेरिया बरा होतो. आणि तिथे शोध लागला, सारख्यानं सारख्याला बरं करण्याचा शोध लागला. आणि तिथूनही जर्नी चालू झाली होमिओपॅथीची. आणि त्यानंतर सॅम्युएल हॅनिमन सरांनी भरपूर औषधं प्रूव्हिंग केली. अनेक गंमत सांगायची म्हणजे तुला, कारण सगळ्यात महत्त्वाची, होमिओपॅथिक औषधं ही माणसावर प्रूव्हिंग केली आहेत. म्हणजे हेल्दी माणूस त्याच्यावर प्रूव्हिंग केलेले औषध आहेत आणि त्याच्यातले सायन्स अँड सिम्पटम्स बघून एका पुस्तकात लिहिले. त्याला मेट्रामेडिका प्युरा म्हणतात. आणि त्या पुस्तकातले सायन्स सिम्पटम्स इतके आहेत प्रत्येक औषधाचे, म्हणजे असे होमिओपॅथिकमध्ये मला वाटते 2,500 ते 3,000 औषधं असतील. आणि ती औषधाचे प्रूव्हिंग जे आहे ते 1796, 1800 साला याच्यामध्ये त्यावेळेची औषधी आज सुद्धा ती औषध त्या पद्धतीने पेशंटला बरे करतात. म्हणजे असं नाही की औषधं वर्षापाठीमागे प्रूव्हिंग झाली आहेत किंवा 2 वर्षापाठीमागे प्रूव्हिंग झाली आहेत. शेकडो सालापूर्वी औषधं प्रूव्हिंग झालेली आहेत होमिओपॅथीमध्ये आणि ती आज सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात. आणि तो दुसरा प्रश्न जो होता की होमिओपॅथिक औषधं घेत असताना खूप काळ लागतो. होतं कसं, 2 प्रकारे पेशंट बरा होतो, एक बाहेरून आणि एक आतून. व्हेरी माय पॉईंट. एक बाहेरून आणि एक आतून. बाहेरून म्हणजे कसं, समजा मला काहीतरी सर्दी खोकला झालाय किंवा मला शुगर झाली आहे किंवा बीपी झालाय किंवा थायरॉइड झालाय किंवा कॅन्सर झालाय, काही झालंय, हे आतून आलेलं आहे, हे बाहेरून आलेलं नाही. काय बाहेरून फक्त इव्हेंट येतात, पण त्या इव्हेंटला कसा रिस्पॉन्स देणार ही माझी बॉडी ठरवणार, माझं माइंड ठरवणार, मी ठरवणार ना, मी त्या इव्हेंटला कसा रिस्पॉन्स देणार, इव्हेंट कोणताही असेल. तर एक आहे आतून बरं होणं आणि एक आहे बाहेरून बरं होणं. बाहेरून बरं होणं म्हणजे कसं, सर्दी आली, खोकलाला औषधं घ्या, दाबून ठेवा. शुगर वाढली, शुगर एकदम एक्सटेंड झाली, औषधं बाहेरून घ्या, त्या शुगरला दाबा. मग त्या औषधात जोपर्यंत अंश आहे तोपर्यंत ती शुगर खाली थांबते किंवा बीपी खाली थांबतो. आणि जसं त्या गोळीचा अंश संपतो, ती बीपी, शुगर, सर्दी खोकला, अस्थमा काही असेल ते वर यायला लागतं. दॅट इज कॉल्ड बाहेरून ट्रीटमेंट. आणि आतून ट्रीटमेंट जी होमिओपॅथीची घेतो आम्ही, त्या आतून त्या पूर्ण माणसाचा अभ्यास केला जातो. पूर्ण माणसाचा अभ्यास केला जातो आणि त्याला आतून ट्रीटमेंट दिली जाते आणि तो आतून प्रॉपर पद्धतीने बरा व्हायला लागतो. बरोबर. म्हणजे 2 प्रकारची ट्रीटमेंट लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. एक बाहेरून ट्रीटमेंट आहे का आतून आहे. बाहेरून ज्या ज्यावेळेला ट्रीटमेंट होत असते ती कोणत्या शास्त्राची असेल, मे बी एनी सायन्स, ते कायम सप्रेशनकडे जात असते. ज्यावेळेला आतून ट्रीटमेंट होते दॅट इज कॉल्ड क्युअर प्रोसेस, क्युअरकडे जात असते. त्यामुळे क्युअर करायला, कोणताही आजार यायला ओरिजिन ही फक्त बॉडी नसून त्याच्या आत बऱ्याच काही गोष्टी आहेत, तिथून आजार येत असतो आणि तो आजार तिथून बरा होत असतो. त्याच वेळेला तो म्हणू शकतो आपण आतून बरा व्हायला लागलाय. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं घेतल्यानंतर थोडे पेशन्स ठेवावे लागतात, थोडं थांबायला लागतं आणि त्या क्युअर प्रोसेसला बघता आलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे होमिओपॅथिक औषधासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की 1796 पासून त्याचं सुरुवात झाली, त्यानंतर त्याचं बरेच त्यावरती रिसर्च होत गेले असतील, त्यानंतर ते औषध डेव्हलप झालं. सगळ्यात मेडिकल फील्डमध्ये इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे ते की किती लोकांवरती तो औषध प्रूव्हन झालेला आहे. बरोबर. आता एवढी तुम्ही औषधं सांगितली की होमिओपॅथीमध्ये आहेत, तर मग कोणकोणत्या आजारांवरती होमिओपॅथिक औषध उपलब्ध आहेत? मी नेहमी सांगत असतो की होमिओपॅथिक आजाराला ट्रीटमेंट देत नाही, आजारा पाठीमागच्या प्रोसेसला ट्रीटमेंट देते. आजाराचं नाव म्हणजे लेबल आहे. म्हणजे तुम्हाला अस्थमा झाला, लेबल आहे. तुम्हाला दमा झाला, लेबल आहे. तुम्हाला शुगर झाली, लेबल आहे. तुम्हाला कॅन्सर झाला, लेबल आहे. त्या लेबलला औषध देत नाही. त्या लेबलच्या पाठीमागची पूर्ण जी प्रोसेस आहे, ती पूर्ण प्रोसेस आहे. म्हणजे बघ ना, ही तर कोणतीही आहे, पूर्ण युनिव्हर्समध्ये कोणतीही गोष्ट व्हायची असेल तर प्रोसेसने व्हायला लागते. उदाहरणार्थ आपला पॉडकास्ट करतोय, तू माझ्या समोर बसलास, मी तुझ्या समोर बसलोय, तिथे कॅमेरा, इकडे कॅमेरा आहे आणि हे जे इंटरव्ह्यू व्हायच्या अगोदर एक प्रोसेस चालू होती. आपण आलो, बसलो, बोललो, भेटलो, कॅमेरा लावले, मग लाईट्स लावल्या, मग हे इंटरव्ह्यू झाले. आणि हे ह्याच्यानंतर पण प्रोसेस आहे की आता तू एडिटिंग करणार, मग ते एडिटिंग प्रॉपर व्हायला पाहिजे, मग तो युट्यूबवर टाकणार. बरोबर. आणि मग पब्लिक बघणार, पब्लिक बघितल्यानंतर त्यावर कमेंट येणार. राईट. ही पूर्ण प्रोसेस आहे. एंड कुठे आहे? ज्यावेळेला तू युट्यूबवर टाकशील त्यावेळेला ती एंड आहे तुझ्याकडून. बरोबर. तसं डिझीज एंड झालेलं आहे. एंडला ट्रीटमेंट देऊन चालणार नाही, त्या पूर्ण प्रोसेसला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. डिझीज म्हणजे कसं, किडनी फेल्युअर असेल,
दमा असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर असेल, कोणतीही हे एंड आहे आणि तुम्ही काय करताय फक्त एंडला ट्रीटमेंट द्यायला आहे. पण ते यायला त्याचं काय, तो आजारचा प्रोसेस चालू त्याचं काय, दॅट शुड बी कट डाऊन. आणि होमिओपॅथीमध्ये तिथे ट्रीटमेंट दिली जाते. म्हणून मी नेहमी म्हणतो वी ट्रीट द मॅन अँड नॉट द डिसीज. वी ट्रीट द प्रोसेस बिहाइंड द मॅन अँड नॉट द डिसीज. रोगी बरा झाला पाहिजे, रोग नाही. एकदा रोगी बरा झाला की रोग ऑटोमॅटिक बरा होतो. बरोबर. हा सिद्धांत आहे. त्यामुळे रोगीचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. मग हे औषध घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात का? आता कसं करणं बघ, ज्या वेळेला आपण पूर्ण पेशंटचा इतिहास घेतो, हिस्ट्री घेतो, ते सगळी म्हणजे केस टेकिंग करतो पूर्णपणे आणि प्रॉपर औषध सिलेक्शन जर केलं विथ मिनिमम डोस जर दिले पेशंटला तर डेफिनेटली 1001% कोणतेही साईड इफेक्ट नाही. ते प्रॉपर नॉलेज दिलं पाहिजे. आणि जर तिथं प्रॉपर नॉलेजने जर दिलं नसेल, त्याचा अभ्यास केला नसेल पेशंटचा प्रॉपर आणि जर औषध आपण कशावर दिले डेफिनेटली साईड इफेक्ट होणार. तर हे सगळं डिपेंड अपॉन त्याच्या डॉक्टरवर डिपेंड आहे. डॉक्टर कोणती प्रॅक्टिस करतो त्यावर डिपेंड आहे. किती डेप्थ आहे डॉक्टरमध्ये दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर एखादा कॅन्सरचा पेशंट आला तुम्ही वरनं काय औषध दिलं आहे तर त्वचा विकार आहे पेशंटला. बरेच मार्केटमध्ये आता होमिओपॅथीमध्ये सुद्धा औषधं मिळतात बलम लावायचे. दॅट इज रॉंग. कारण डायरेक्ट घेऊन जाऊ शकतात मेडिकल शॉप रॉंग आहे. आजार आतून आलाय हो. आणि आम्ही म्हणतो की आजार आतून आलाय त्या व्हायटल फोर्सला म्हणजे एनर्जीला स्टिम्युलेट करा आणि पेशंटला बरं करा. तर तुम्ही वरून औषध लावून कसं काय बरं करणार त्याला. तर माझं अगदी या माध्यमातून सांगणं आहे की होमिओपॅथीमध्ये सुद्धा काही क्रीम्स आहेत, मलम्स आहेत ते लावू नका. ते तुम्हाला कधीच बरं करणार नाही. ते सप्रेसच करणार. आणि मग पेटंट तर वापरायचंच नाही. म्हणजे काही होमिओपॅथीमध्ये सुद्धा फॉर्म्युले आहेत. बरं. म्हणजे तुमचा सर्दी आला तर हे औषध घ्या, काय पोट दुखतं हे औषध घ्या, घेऊ नका. दॅट इज नॉट होमिओपॅथी कॉल. होमिओपॅथी क्लासिकलच असावं. होमिओपॅथी शास्त्राचा सिद्धांत तसंच असावं. प्रत्येक इंडिव्हिज्युअल औषध वेगळं आहे, ते वेगळंच असावं. आणि त्वचा विकाराला तर वरून क्रीम लावूच नका. कारण त्वचा ही तुमचं बॉडीचं प्रोटेक्शन आहे. आणि प्रोटेक्शनला जर तुम्ही दाबत बसला तर काय होणार. म्हणजे जसं तुम्ही मला सांगताय मगाचपासून की तुम्ही त्या आजारावर औषध नाहीच आहे, म्हणजे त्यामुळे तुम्ही बाहेर मेडिकल आजार लेबल आहे. आजार लेबल औषध देऊ नका. लेबलच्या पुढे बरंच काय आहे की उदाहरणार्थ समजा ह्या टप्प्यात जर गेला पेशंट प्रत्येक टप्प्याला औषध देत बसायचं काय. हा पूर्ण प्रोसेस बरी झाली पाहिजे. बरोबर. तुम्ही म्हणालात की रोगीचा अभ्यास होणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यावेळी होमिओपॅथीमध्ये एखादा नवीन पेशंट येतो त्यावेळी पहिल्यांदा त्याची केस हिस्ट्री घेतली जाते. करेक्ट. ते असं वाटतं की आम्ही बाकीच्या डॉक्टरांकडे जातोय, आम्हाला 5 मिनिटात त्यांनी डायग्नोस करून सोडतात. तुम्ही मात्र आमचा अर्धा तास, 1 तास, 2 तास केस टेकिंग कशासाठी घेता. आणि त्यात बरेच असे क्वेश्चन्स असतात की जे मे बी आजाराबद्दलचे नसतात, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत हे सगळे क्वेश्चन्स असतात. मग हे का घेणं गरजेचं आहे. आता कसं आहे बघ, होमिओपॅथीमध्ये सगळ्यात मोठा सिद्धांत आहे इंडिव्हिज्युअलायझेशन. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितक्या विकृती. म्हणजे सपोज ही आपण एवढे सगळे 4-5 जण बसलेलो आहोत, प्रत्येक 4-5 जणांना एकच आजार झाला तर प्रत्येकाचं औषध तिथे वेगळं आहे. आता करणला समजा सर्दी खोकला आहे किंवा अस्थमा आहे किंवा काही आहे तर तो मी ट्रीटमेंट त्या आजाराला देणारच नाही, ते करणला ट्रीटमेंट देणार आहे. त्यामुळे मला करण माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकदा तुम्हाला डायग्नोसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे की बाबा यस पेशंट इज सफरिंग फ्रॉम अस्थमा, पेशंट इज सफरिंग फ्रॉम डायबिटीज. डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. पण डायग्नोसिसच्या पाठीमागे तो जो माणूस आहे ना तो अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत माणसाला अंडरस्टँड करत नाही तोपर्यंत त्या डायग्नोसिसला काय महत्व नाही. सो माणूस आणि डायग्नोसिस हे दोन्ही एकत्र केलं पाहिजे. मग ते डायग्नोसिस कसं होते, डिझीज डायग्नोसिस होतो म्हणजे काही तपासण्या करून घेतो आम्ही, ते सिम्पटम सायन्स होणं कळतं की बाबा ह्या पेशंटला हे झालेलं आहे. पण ती व्यक्तीची अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ प्रत्येक पेशंटचं बसणं वेगळं, उठणं वेगळं, बोलणं वेगळं, हसणं वेगळं, लाजणं वेगळं, सगळं वेगळं आहे. इथे एकसारखं काहीच नाही आहे. आणि त्या वेगळ्यापणालाच ट्रीटमेंट दिली आहे ती म्हणजे होमिओपॅथी. म्हणजे आता आमच्या ओपीडीमध्ये कित्येक वेळेला एखादा पेशंट कॅन्सरचा असतो, एकदम सिव्हिअर कॅन्सर झाला पेशंटला, तो शांत बसलेला असतो, तो काही बोलत नाही कोणासंग, शांत आपल्या आजारामध्ये असतो, आजारात बसलेला असतो, कुणाला ताप देत नाही, रिसेप्शनिस्टला त्रास देत नाही, असिस्टंट डॉक्टरांना ताप देत नाही. येतो आमच्यासमोर बसतो आणि सांगतो डॉक्टर आय एम सफरिंग फ्रॉम कॅन्सर, असं आहे तसं आहे, शांतपणे सांगत जातो. इतका मोठा आजार घेऊन आलाय. आता आजार मोठा आहे पण व्यक्ती कसं आहे ते बघणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला ट्रीटमेंट आहे. आणि कित्येक वेळा असं उदाहरण येतात की साधी सर्दी असते पण इतका कालवा करतात लोक ओपीडीमध्ये, मला सर्दी झाली, मला हे झाले, मला ते झाले, असं झालं तसं झालंय, मला डॉक्टर आहेत का नाही, डॉक्टरांना लवकर बोलव. अरे साधी सर्दी आहे तुला, पण त्या सर्दीपेक्षा तो माणूस कसा आहे रिॲक्टिव्ह आहे माणूस. त्या रिॲक्टिव्ह माणसाला आम्ही ट्रीटमेंट देतो. कित्येक वेळेला ओपीडीमध्ये अशा अनुभव होतात की पेशंट भांडायला लागतात, डॉक्टर समोर भांडायला लागतात. ते भांडणं त्याचं कॅरेक्टर आहे ना, भांडणं त्याचा ॲटिट्यूड आहे. तो माणूस आहे त्या आजाराच्या पाठीमागचा. आणि जोपर्यंत त्या माणसाला आपण बघत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट पूर्ण होत नाही. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये केस टेकिंगला खूप महत्व आहे.
म्हणजे केस टेकमध्ये कसं आम्ही राहणीमान विचारतो, त्याला खाणंपान विचारतो, पाणी किती पितो विचारतो, ते झोप कशा विचारतो, झोप कुठल्या साईडला विचारतो. अगदी डिटेल म्हणजे झोप. हो बघा ना, हा. प्रत्येक आपल्या घरात जाऊन बघा, प्रत्येक आपल्या घरात 4-5 माणसं आहेत. होय. आणि ते 4-5 माणसामध्ये तुम्ही बघितलं की प्रत्येकाची झोप वेगळ्या पद्धतीची आहे. कोण हो. राईट साईडला झोपतो, कोण लेफ्ट साईडला झोपतो, कोण हम्म. सरळ झोपतो, कोण पोटावर झोपतो, कोण कसा झोपेल तो त्याचं तेच कॅरेक्टर्स आहे. बरोबर. म्हणजे म्हणतो ना की आपण हे सगळं त्या माणसाचंच आहे. म्हणजे तो बोलतो कसा, हसतो कसा, हे तर हसणं सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. हे तर हसणं, रडणं सगळ्याच वेगळं आहे. आणि ते वेगळे पण होमिओपॅथीत कन्सिडर केलंय. आणि मग आजार, या बरोबर. दोन्ही ज्या गोष्टी एकत्र येतात, प्रोसेसही अंडरस्टँड होते आणि तो आजारही अंडरस्टँड होतो आणि तो पेशंट चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. ओके. तुम्ही आता इंडिव्हिज्युअलायझेशन बद्दल Individualization. सांगितलं. मग तो काय आहे ते कशावरती आधारित आहे? म्हणजे आता इंडिव्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही आता सांगितलं की Correct. पेशंटचं वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि त्यावरती तुम्ही आजार करता. मग ते डायग्नोज कसं करता? आता बघा, जसं आपण आता प्रोसेस पुस्तक ठेवलं समोर, या प्रोसेसमध्ये सगळं दिलेलंच आहे मी. आपण त्यावर बोलू त्याच्यावर. आता बघा, तुम्ही म्हणजे कोण आहे? करण म्हणजे कोण आहे? सिंपल. करण म्हणजे काय आहे? आता करण दिसतो कसा आम्हाला? करणने कपडे घातलेत, करणला केस आहेत, करणला हात आहे, करणला पाय आहेत, ही बॉडी आहे, शरीर आहे. पण या शरीराच्या पाठीमागं काहीतरी आहे ना, आणि काहीतरी त्याला आपण मन म्हणतो, ते दिसत नाही. बरोबर. मन आहे ना. म्हणजे सगळं जे कार्य चालू आहे ते मनच करलंय ना. म्हणजे तुम्ही मला बघताय, तुमच्या मनाने बघताय. तुम्ही हातवारे करता, तुमच्या मनाने करता. तुम्ही जे काय तुमच्या डोक्यात विचार चालू आहे ते तुमचं मन करते ना. मग ह्या शरीराच्या पाठीमागं मन आहे, बुद्धी आहे आणि एनर्जी आहे. सो वी आर द कॉम्बिनेशन ऑफ बॉडी, माइंड, इंटेलेक्ट अँड स्पिरिट. मन, शरीर, बुद्धी आणि एनर्जी, ह्या चौघांचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर. वेदांतात असं दिलंय, जर ह्या चौघांचं कॉम्बिनेशन जर केलं, चौघांचं जर फोड केली आपण, तर पर्सेंटेज जर द्यायचं म्हटलं तर पर्सेंटेज किती देणार तुम्ही? बॉडीला पर्सेंटेज किती देणार, माइंडला किती देणार, इंटेलेक्टला किती देणार, स्पिरिटला किती देणार? स्पिरिट म्हणजे एनर्जीला किती देणार? सांगा तुम्ही किती दिसेल? मी जरा एनर्जीला जास्त का दिन सांगतो. हा. एनर्जी गेले की माणूसच संपला. मग मी एनर्जीला जरा जास्त वेटेज देईन. बरोबर. त्यानंतर इंटेलेक्टला देईन. मग आणि काय होतं? मन, माइंड. माइंडला देईन, मग बॉडीला देईन. बरोबर. म्हणजे अगदी असंच ठरलेलं आहे. सेम असंच आहे. वेदांतात दिले हे की बॉडी इज ओनली 1%, माइंड इज 3%, इंटेलेक्ट इज 6%, हे झालं 10%, आणि एव्हरीथिंग इज एनर्जी. सो वी आर डिलिंग विथ एनर्जी. तुम्ही हे जे आहे ते एनर्जी आहे, ती एनर्जी ह्या बॉडीत बसलेली आहे. एनर्जी गेली की बॉडी संपली. बरोबर. मग होमिओपॅथी ह्या एनर्जीवर काम करणारे औषध, एनर्जीवर काम करते. म्हणजे 90% आमच्याकडे आहे होमिओपॅथी डॉक्टरच्याकडे. म्हणजे आता परवाच मी 2-3 दिवसापूर्वी केस बघून आलो, जी पेशंट अगदी डेड पोझिशनमध्ये आहे, आयसीयू मध्ये आहे, हालत पण नाही, काहीच नाही, फक्त एनर्जी आहे त्याच्याकडे थोडीफार एनर्जी. डॉक्टर सांगितले की जे एनर्जी संपली का गेला, आणि त्या मी आता ट्रीटमेंट त्याला दिली आहे. आता बघूया कसा फरक पडतो. बट सांगायचा उद्देश काय आहे? होमिओपॅथी डील विथ एनर्जी. एनर्जी सायन्स आहे. बरोबर. सर, हे एवढं फील्ड फॅसिनेटिंग आहे. थांबा 1 मिनिट तुम्हाला सांगतो मी की आपलं काय चालू होतं, की आपला प्रश्न होता इंडिव्हिज्युअलायझेशनचा. बरोबर. तो विषय असा हे केला तुम्ही कंटिन्यू करा. हो, मी तुम्हाला काय सांगतो की हेच इंडिव्हिज्युअलायझेशन आहे. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. कार प्रत्येकाची, प्रत्येक मॉडेलची कार वेगळी आहे. जसं की BMW वेगळी आहे, स्कॉर्पिओ वेगळी आहे, टोयोटा फॉर्च्युनर वेगळी आहे. त्या कारचा शेप सगळ्या वेगळ्या आहे. तशा बॉडीचा, प्रत्येक बॉडीचा शेप वेगळा आहे. त्या कारमध्ये जे इंजिन आहे ते प्रत्येकाचं लिमिट आहे. ते कार इंजिन म्हणजे आपलं मन, त्याला हे नसतं, त्याला कंट्रोल नसतो. त्या इंजिन पण आहे गाडीमध्ये, आणि त्या इंजिनला कंट्रोल करणारा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर म्हणजे आपला इंटेलेक्ट. तो समजू शकतो की मला गेअर कुठं टाकायचा आहे आणि मला गेअर कुठं टाकायचं नाही, कुठं स्पीड वाढवायचं, कुठं स्पीड वाढवायचं नाही. तो आपला बुद्धिमत्ता आहे. आणि त्या गाडीमध्ये फ्यूल आहे, फ्यूल म्हणजे आपली एनर्जी, ती सगळीकडे सारखीच आहे. सो हे इंडिव्हिज्युअलायझेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत इंडिव्हिज्युअलायझेशन करत नाही, मग इंडिव्हिज्युअलायझेशन येतो कुठून? एकतर तुमच्या पास्ट कर्मातून येते, मग तुम्ही काय घेऊन आलात ते, तुमच्या जेनेटिक्समधून येतं, तुमच्या आईवडिलांकडून काय आलं ते, आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग एन्व्हायरमेंटमध्ये. जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये राहता, समाजात राहता, त्या समाजामध्ये तुम्ही काही संस्कार घेता तुम्ही. आणि माझं स्ट्रॉंग मत असं आहे की संस्कार दिले जात नाहीत, संस्कार वेचले जातात. बरोबर. संस्कार इथे सगळेच पडलेले आहेत, संस्कार सगळीकडे. असं काही नाही की त्याला आईवडिलांनी संस्कार दिले पाहिजेत, तो टीचरही संस्कार दिले पाहिजेत. संस्कार घेणारा माणूस कुठूनही घेऊ शकतो, संस्कार वेचले जातात. बरोबर. तुम्ही म्हटलं ते मला एकदम क्लिक झालं तुम्ही म्हटल्यानंतर, की जसं तुम्ही म्हणाल की संस्कार वेचले जातात. एकाच घरात एकाच आई वडिलांना 2 मुलं असतात, पण त्या 2 मुलांचे स्वभाव आणि वागणूक पूर्णपणे वेगळे असते. आई वडील काय असं भेदभाव करत नाहीत की त्या दोघं ह्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा संस्कार केलाय आणि ह्याच्यावरती वेगळ्या प्रकारचा केलाय. पण तो तुम्ही जसं आता म्हणालात की तो होत असतो संस्कार, तो वेचला, आपल्याला वेचता आला पाहिजे, आपल्याला घेता आला पाहिजे.
सर तुम्हाला हे होमिओपॅथिक फील्ड मध्ये जायची प्रेरणा कशी मिळाली? म्हणजे तुम्ही MD तुम्ही केला, तुम्ही आता PhD पर्यंत होमिओपॅथी मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. मग तुम्ही प्रेरणा कशी मिळाली तुम्ही या फील्ड? ऍक्च्युली बघा 12वी पर्यंत मला वाटतं प्रत्येक जण आमच्या काळात तर असं होतं की सायन्सचा विद्यार्थी असावा, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर व्हावा, इतकंच आमचं एम होतं त्यावेळेला. आणि होमिओपॅथी तर माहीतच नव्हती त्यावेळेला मला. वडिलांची इच्छा होती माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. वडिलांच्या इच्छा खातीर मी मेडिकलला जायचं ठरवलं. त्यावेळेला मेडिकल माहिती नव्हतं. बस इतकंच होतं की माझे मामा डॉक्टर होते. त्यांचं एक इन्स्पिरेशन होतं की डॉक्टर असल्यानंतर एक समाजात मान स्थान वेगळं मिळतं, ते इन्स्पिरेशन होतं. पण शिक्षणाची काय फार आवड नव्हती त्यावेळेला. पण तरीसुद्धा वडिलांची खूप इच्छा असल्यामुळं MBBSला ॲडमिशन मिळालं नाही. ऑफकोर्स प्रत्येक 12वीचा मुलगा त्यावेळेला तर म्हणतो की MBBSच पाहिजे. मी त्यातलाच विद्यार्थी. झालं नाही, MBBSला मिळालं नाही, BMSला पण मिळालं नाही. राहिला प्रश्न फक्त BHMSचा. BHMS त्यावेळेला माहिती नव्हतं काय आहे. 1995-6चं ॲडमिशन माझं. 5-6 वर्ष त्यात गेले कॉलेजमध्ये. पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा कधी वाटलं नाही की होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी. त्यावेळेला पण वाटत होतं की ॲलोपॅथीच प्रॅक्टिस करावी. काही अशी छान अनुभव येत गेले, काही टीचर्स मिळत गेले. वाटलं होमिओपॅथी प्रॅक्टिस केली पाहिजे. कलकत्त्याला गेलो शिकायला. डॉक्टर दुबे सर माझे गुरु माझे. त्यांच्याकडे होमिओपॅथी जाऊन शिकलो चांगल्या पद्धतीने. आणि मग प्रेरणा मिळत गेली, घेत गेलो आणि होत गेलं सगळं. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, काही ठरवून होत नसतं. त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे, त्या स्क्रिप्टवर जायचं. त्या स्क्रिप्टच्या आडवं जायचं नाही आपण, त्याच्या स्क्रिप्टच्या. तो स्क्रिप्ट लिहिला ना त्यांनी, त्या स्क्रिप्टच्या पद्धतीने चला, ॲक्ट करा, रोल करा. जे काय बेस्ट ऑफ बेस्ट आहे त्या स्क्रिप्टमध्ये द्यायचा प्रयत्न करा. अल्टिमेटम आहे सगळं पुढं, पण आपल्याकडून बेस्ट ऑफ बेस्ट देणं हे आपलं काम आहे. बरोबर. आणि मी आज पण ते करत आलो. म्हणजे मला एक्स्ट्रा ह्यात काही सांगायचंच नाही. खरं बाबा मी हे ठरवलं होतं, मी ते ठरवलं होतं, मी असं करत होतो, तसं काही नाही. माझ्या लाईफमध्ये बघितलं तर मी फक्त ती स्क्रिप्ट कळली आहे मला आणि स्क्रिप्ट चांगली फॉलो करायचा प्रयत्न करतो. छान. सर तुम्ही आता ज्यावेळी म्हणालात की तुम्ही होमिओपॅथी केली एकदा, डॉक्टर दुबेंकडे तुम्ही दुबे सरांकडे तुम्ही गेलात, कलकत्त्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडे असिस्टंट केला असेल तुम्हाला प्रॅक्टिस, त्यांच्याकडनं तुम्ही एक्सपिरियन्स घेतला. मग तुम्ही त्यानंतर मिरजेमध्ये आला आणि तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. मग प्रॅक्टिस ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी काही अशा अडचणी आल्या का की कारण की अवेअरनेस कितपत असेल माहित नाही, कारण की तुमची प्रॅक्टिस कधी झाली चालू? 2000 मध्ये. आज 25 वर्ष पूर्ण होतात. आता कसं सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टींची लोकांमध्ये अवेअरनेस बिल्ड झालेला आहे. म्हणजे होमिओपॅथिक औषधाबद्दल असेल, आयुर्वेदाबद्दल असेल, की लोकांचं त्याबद्दल अवेअरनेस आहे. मग त्यावेळी तर अवेअरनेस इतका नसेल असं वाटतं मला. अगदी बरोबर आहे तुमचं की एकतर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस खूप कमी होती होमिओपॅथीची त्यावेळेला 2000 मध्ये. आणि ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करायचं ठरवलं, ॲक्च्युली मला सगळ्यांनीच हे केलं की मिरजसारख्या शहरामध्ये तू होमिओपॅथी प्रॅक्टिस कशी करणार? सगळे इतके ॲलोपॅथी डॉक्टर आहेत, इतके दिग्गज डॉक्टर आहेत. पण मला होमिओपॅथी करायची होती. मी प्रॅक्टिस चालू केली. आणि ऑफकोर्स मला मी प्रामाणिकपणे सांगतो की प्रत्येक फील्डमध्ये जो नवीन फील्ड आहे त्या फील्डमध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम येणार. प्रत्येकाला प्रॉब्लेम येतात. मलाही प्रॉब्लेम आले, पण मी प्रॉब्लेमला कधी खरोखर बघितलं नाही. लिटरली सांगतो. म्हणजे मला असं आठवतं की मी मिरजेत प्रॅक्टिस चालू केली, त्यामुळे आसपासचे पहिले 3-4 वर्ष मी सगळे खेडेपाडीच पालथे घातले. म्हणजे तानंग, मानमुडी, खरकटवाडी गावांची नाव पण असेल, वड्डी, कुठं कुकटुळी, गुंडेवाडी, मुलगाव, ह्या छोट्या छोट्या गावात मी होमिओपॅथी कशी पसरली पहिलं बघितलं. आणि खूप छान पद्धतीने साथ दिली तिथल्या लोकांनी सगळ्या मला सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे होमिओपॅथी त्या लोकांसाठी सर्व नवीन होती, माझ्यासाठी पण नवीन होती. पण मला कधीसुद्धा वाटलं नाही की मला कुठल्या माझ्या पेशंटनी मला कधी त्रास दिला. ऑलवेज माझे पेशंट माझ्या बरोबर मला खूप साथ दिली पेशंटांनी. त्यांनी औषधं माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये औषधं त्यांनी प्रॉपर घेतली. त्यानंतर फीज काय विशेष नसायची. मला फक्त वाटायचं की माझा पेशंट बरा झाला पाहिजे. सुरुवातीपासून पेशंटचा फ्लो चांगला आणि चांगल्या पद्धतीने पेशंट बरे झाले. त्यामुळे अडचणी आल्या तरी कधी अडचणी दिसल्या नाहीत मला. म्हणजे अडचणी ह्या प्रत्येकाला येत असतात. पण मला आजपर्यंत लिटरली अडचणी कधी मला वाटलं की मला दिसल्या आणि त्या अडचणी कधी सॉल्व्ह झाल्या नाहीत. म्हणजे अडचणीच्या अगोदर मला सोल्युशन्स मिळत होते. सो आय एम व्हेरी हॅपी आणि आय एम व्हेरी मच ग्रॅटिट्यूड टू दोज पीपल. पॅरेंट्स असतील, माझे फॅमिली असेल, माझा मित्रपरिवार असेल, माझे स्टुडंट असतील, किंवा सगळ्यात मोठा माझा स्टुडंट माझ्यापेक्षा माझा पेशंट वर्ग. खूप छान साथ दिली सगळ्या लोकांनी मला आतापर्यंत. ती दिसते पण सर. म्हणजे तुमची आता एक ब्रँच होती, तुम्ही एक ब्रँच पासून सुरुवात केली. आता तुमची टोटल 7 ब्रांचेस झालेले आहेत. 7 ते 8 ब्रांचेस झालेले आहेत. तुम्ही एवढ्या ब्रांचेस करता, मॅनेज करता, प्लस तुमचे बरेच सेमिनार होत असतात, तुमचे काही कॅम्प्स होत असतात. कारण तुम्ही बऱ्याच गावांमध्ये अजूनही बऱ्याच लोकांसाठी कॅम्प्स करता, जसं की मतिमंद मुलं असतील यांच्यासाठी तुम्ही काही कॅम्प्स घेता. तर हे सगळं एवढं करायची एनर्जी तुमच्यात कुठून येते? आता एकदम बेसिक प्रश्न आहे.
मला असं वाटतं की त्या वेळेला आपण ते करत गेलो ना, ती एनर्जी राहतेच आपल्याकडे. म्हणजे एक्झाम्पल मला नेहमी असं वाटतं, आता इथे मी आलोय तुमच्या स्टुडिओमध्ये, तर इथे एक एनर्जी आहे. तर ह्या एनर्जीला तुम्ही वाहून घेतलं पाहिजे. ह्या एनर्जीमध्ये, या एनर्जीमध्ये राहिलं पाहिजे. आपण थकत नाही. मी जिथं जाईन तिथं आपण तिथल्या त्या एनर्जीशी आपण हे झालो पाहिजे, एकरूप झालो पाहिजे. म्हणजे एनर्जीच आपल्याला साथ देते. आता एक्झाम्पल बऱ्याच वेळेला वर्कशॉप्स असतात आमचे 3-3 दिवस असतात. मी 3-3 दिवस शिकवत असतो आमच्या स्टुडंट्स लोकांना. प्रत्येकाचा प्रश्न असतो 3 दिवस एकटा कसा शिकवतोस? पण मला असं वाटतं की त्या एनर्जी बरोबर मी जातो त्या एनर्जीमध्ये आणि त्या एनर्जी सगळं आपल्याला करून घेते. किंवा आमच्या काही कॅम्प्स असतात की बऱ्याच ठिकाणी पेशंट असतात. 200-300 पेशंट असतात एक दिवसाला. प्रत्येकाला प्रश्न पडतो की एवढं आपण कसं करता? तर मला असं वाटतं त्यावेळेला तिथे जी एनर्जी आहे त्या एनर्जीमध्ये इन्व्हॉल्व होणे, त्या एनर्जीमध्ये वाहून जाणे, हे ज्यावेळेला आपण करायला लागू ना, त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने आपण थकत नाही आणि आपण खऱ्या अर्थाने म्हणजे असं म्हणतात ना, काम छानच व्हायला लागतं आपल्याकडं. बरोबर. जसं तुम्ही आता मगाशी पण म्हणालात की ऑलरेडी स्क्रिप्टला मी फॉलो करतोय. स्क्रिप्ट फॉलो करायची. गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो. येस, येस, येस. आणि ती ठरलेली स्क्रिप्ट आहे. त्याला काय आम्ही अडू शकत नाही. म्हणजे आपला पॉडकास्ट होणार होता ठरलेलं होतं. म्हणजे आपलं मला वाटतं गेले 1.5 महिने चालू झाले की आपण करायचं नाही करायचं. बट टुडे इज द टाइम. आज वेळ आली ती आज वेळ होणार. त्यामुळे ह्या एनर्जीला आपण एन्जॉय केलं पाहिजे. एक्झॅक्टली. लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट म्हणतात. लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट. बरोबर. आणि त्या वेळेची किंमत करा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ती वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. त्या वेळेची तुम्ही किंमत करा. वेळ तुमची किंमत करायला लागतो. बरोबर. आणि मला असं वाटतं की वेळ माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बरोबर. एक्झॅक्टली. सर आता माझा परत होमिओपॅथी बद्दलचा प्रश्न असा आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की ते आजारावरती औषध नसते, तर तुम्ही त्या माणसाला आजारावर औषध असते. आजारावर असं नाही की आजाराला औषध नाही. आजारावर औषध आहे, पण आजारापेक्षा त्या माणसाला बघणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, प्रत्येक शेतामध्ये कुठल्याही जमिनीमध्ये ते पीक येत नसतं. त्या जमिनीमध्ये ते पिकाचं हे पाहिजे. म्हणजे आंबे आपल्याकडे चांगले येणार. कोकणात जितका आंबा चांगला येतो तितका आपल्या भागात आंबा एवढा चांगला येणार नाही. द्राक्ष आपल्याकडे खूप चांगले येतात आणि तिकडे सोलापूर भागाकडे गेलं तर तिथं डाळिंब आणि सीताफळ खूप चांगले येतात. ती जमिनीत तसं पाहिजे. तर हे प्रत्येक माणसामध्ये तसं एक हे पाहिजे. तो हिडन काय म्हणतात त्याला, जमीन सुपीक पाहिजे. जमीन सुपीक पाहिजे त्या आजारासाठी. म्हणजे मध्ये करोना आला ना, करोना प्रत्येकाला झाला नाही हो. का झाला नाही करोना प्रत्येकाला? कारण ती जमीन नव्हतीच त्याच्याकडं त्या व्हायरसला ठेवण्याची. ओके. व्हायरस तिथंच जाणार जिथे तो राहू शकतो. व्हायरस राहू शकत नाही जमिनीमध्ये किंवा बॉडीमध्ये राहू शकत. व्हायरस येणार कसा? आणि काही लोक वारले, काही लोक जिवंत राहिले, काही लोक ओके का झाले? का त्या व्हायरसला त्यांना फाईट करायची ताकद होती त्या जमिनीमध्ये. सो इथे असं आहे की ते आजार त्या व्यक्तीला तेव्हाच येणार ज्या वेळेला त्या व्यक्तीमध्ये तो आजार ठेवण्याची ताकद असली पाहिजे. म्हणजे कॅन्सर कुणालाही नाही होणार किंवा मतिमंद गतिमंद कुणालाही नाही होणार किंवा थायरॉइड किंवा डायबिटीस कुणाला नाही. त्यांच्यामध्ये ते पाहिजे ना. जमीन तशी पाहिजे की. बरोबर. मग कुठलाही जो होमिओपॅथीचं औषध घेतलं तर आजार कायमचे बरे होऊ शकतात का? हो, डेफिनेटली होऊ शकतात. आजार कायमचे बरे होऊ शकतात. पेशंट चांगला लाईफस्टाईल जगू शकतो. आजार चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊ शकतो. आता परत डिपेंड की हे फक्त आता बऱ्याच वेळा काय होतं ना, बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की आजार कायमस्वरूपी बरे होतात काय? हे फक्त औषधावर डिपेंड नाही. त्या व्यक्तीवर डिपेंड आहे, त्या व्यक्तीच्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे, त्या औषधं घेण्याची पद्धतीवर डिपेंड आहे आणि डॉक्टर पण डिपेंड आहे. म्हणजे बऱ्याच टोटॅलिटी आहे सगळी. म्हणजे एक असं नाही काय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल परत मी तुमच्याकडे येतो. तुम्ही आणि मी बोलतोय आपण इथे. तुम्ही आणि मी बोलतोय म्हणून सगळं रेकॉर्डिंग होत नाही. तुम्ही आणि मी बोलतोय, आपल्याकडे आपण माईक लावलाय, आपले लाईट्स लावले आहेत, आपले कॅमेरामॅन आहेत. त्या सगळ्यांची आहे म्हणून एक पॉडकास्ट होतोय. बरोबर. तसंच एखादा आजार यायचा असेल तर त्याला टोटॅलिटी लागते. आजार यायचा असेल तर, आणि एखादा आजार बरा व्हायचा असेल त्यालाही टोटॅलिटी लागते. म्हणजे कायमस्वरूपी जायचं असेल तर हो, त्या टोटॅलिटीवरती जे मागं त्याच्या चालू आहे आजाराच्या त्या सगळ्यांवरती काम फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे मी नेहमी सांगतो, घरात एखादा पेशंट आहे ना तुमच्या, कॅन्सरचा आहे, मतिमंदचा आहे, ऑटिझमचा आहे, कुठलाही केस आहे, त्याला तुमचं घरचं एन्व्हायरमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्टरचं एन्व्हायरमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, कारण पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो ना, डॉक्टर निम्मा त्याचा कॉन्फिडन्स कमी करतो बऱ्याच वेळेला. आज तुम्हाला अनुभव असाल तुम्ही. पण माझं सगळ्यांना मत असं आहे की कॉन्फिडन्स कमी करून कधी पेशंट बरा होत नाही. त्या पेशंटचा कॉन्फिडन्स वाढवूनच पेशंट बरा होतो. तुम्ही औषधं सेकंडरी आहे, पण प्रायमरी त्या पेशंटचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे ना. त्याला धीर दिला पाहिजे, त्याला हात धरला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे मी तुला बरं करेन बाबा. प्रायमरी स्टेज आहे होती. आणि सेकंडरी स्टेज मग तुमचं औषध आहे. प्रायमरी स्टेजला तुम्ही कधी सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स कमी करू नका पेशंटचा. बरोबर. सर, मग तुमच्याकडे कोणकोणत्या आजाराचे पेशंट येतात? म्हणजे त्वचेच्या विकाराचे येत असतील, करेक्ट. परत आता कॉमनली सर्दी, सगळे ॲलर्जी. म्हणजे माणसाला जे आजार होतात ना,
जे माणसाला आजार होतात, मग सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सगळ्या आजाराची ट्रीटमेंट आपल्याकडे होते, सगळ्या आजाराची. तुम्ही त्या कॅन्सरचा उल्लेख केलाय. हा. बऱ्याच जण म्हणतात की असं की स्मोकिंग केल्यामुळे कॅन्सर हा. होतो, तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो. अशा बरेच काय काय रिझन आहेत की म्हणजे हे मिथ सुद्धा असतील. कारण की बरेच अशी लोक पण असतात जे काय तंबाखू खात नाहीत, कुठलं व्यसन नाही, त्यांना सुद्धा तो कॅन्सर झालेला असतो. मग तुमचं ह्याच्याकडे बघायचा ऍज अ होमिओपॅथिक डॉक्टर, ह्या कॅन्सर या आजाराकडे बघायचा दृष्टिकोन कसा? आता कसं बघा, खूप छान क्वेश्चन आहे. म्हणजे आपण समाजात तर बघतोच की सिगरेट आणि तंबाखू खाल्ल्यानंतर पेशंटला कॅन्सर होतो आणि मग तो पेशंट घाबरतात. पिक्चर थिएटरमध्ये गेलं की ते लिटरली मोठं पोस्टर असतं, मग ते एक लेडी येते, ते एवढा मोठा ट्युमर घेऊन येते, त्याला स्मोकिंग असतं, असं बऱ्याच काय काय गोष्टी होत असतात. पण मला या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे 3 C's. एक आहे क्लॅरिटी, दुसरा आहे कन्फ्युजन आणि तिसरा आहे कॉन्फ्लिक्ट. ही 3 C आहे. जिथे आपण लाईफमध्ये क्लिअर असू ना, कुठेही, मग बिझनेसमध्ये असेल, तुमच्या व्यवहारात असेल, तुमच्या नात्यात असेल किंवा तुमच्या स्वतः बाबतीत पण असेल, जिथे जिथे तुम्ही क्लिअर आहात ना, तिथे बऱ्याच अंशी तुमचे आजार तुमच्याकडे येत नाहीत. आजार येत नाहीत, प्रॉब्लेम येत नाहीत, काही होत नाही, जिथे तुम्ही क्लिअर आहात तिथे. एक फक्त पॉज करतो. क्लिअर म्हणजे मला जसं समजलं, क्लिअर म्हणजे ओव्हरऑल लाईफ बद्दल क्लिअर. ओव्हरऑल लाईफमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या नात्यामध्ये, तुमच्या स्वतःच्या डिझीज बाबतीत तुम्ही क्लिअर पाहिजे. येस, मला बाबा ह्या व्यक्तीला एवढा पगार द्यायचा आहे, मी एवढा पगार तुला देऊ शकतोय, एवढा पगार तुला मी देऊ शकत नाही. क्लिअर. मला पाणी प्यायचं आहे किंवा पाणी प्यायचं नाही. क्लिअर. मला ह्या पद्धतीने मला पुढे जायचं आहे किंवा जायचं नाही. क्लिअर. मला हे खायचं आहे किंवा मला खायचं नाही. क्लिअर. मला खायचं आहे का नाही खायचं आहे, कन्फ्युजन. हे खाऊ का ते खाऊ, कन्फ्युजन. दुसरा सी आला, हे तर पण ठीक आहे. पण तिसरा सी जो आहे तो खूप डेंजरस आहे, तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट. आणि आजाराची सगळी निर्मिती कॉन्फ्लिक्ट पासून होते. सगळ्या आजाराची निर्मिती कॉन्फ्लिक्ट पासून होते. ती कशी बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो मी. बऱ्याच वेळेला तुम्ही तंबाखूचा उल्लेख केला म्हणून सांगतो. असंख्य लोक तंबाखू खातात, असंख्य लोक स्मोकिंग करतात. प्रत्येकाला कॅन्सर होतो का हो? नाही होत. त्यातल्या काही ठराविक लोकांना कॅन्सर होतो आणि ठराविक लोकांना कॅन्सर होत नाही. आणि तुम्हाला असंख्य लोक समाजात मिळतील ज्यांनी तंबाखूचा वासही नाही घेतला, स्मोकिंग केलंही नाही, त्या लोकांना पण कॅन्सर झालाय. हा प्रश्न आला पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर असं मिळते आपल्याला, तो कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे आता परवाच एक्झाम्पल सांगतो, एक केसचं. माझ्या पेशंटला लेफ्ट साईडचा इथला बक्कल म्युकोसाचा कॅन्सर झालाय. त्याची हिस्ट्री बघितल्यानंतर काय सांगितलं त्यांनी की मी तंबाखू खातोय, भरपूर तंबाखू खातो होतो आजपर्यंत, आणि काही तर कारणामुळे माझ्या मुलीने सांगितली किंवा घरात सांगितलं की तुम्ही तंबाखू बंद करा खायची. आता ह्याला तंबाखू आवडते भरपूर खायला, भरपूर आवडते तंबाखू खायला, पण हा काही कारणामुळे तो खाऊ शकत नाही. म्हणजे तंबाखूवरती प्रेम पण भरपूर आहे, मला भरपूर प्रेम आहे, पण त्या प्रेमाला मी खाऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. तो जो कॉन्फ्लिक्ट आहे ना, तो कॉन्फ्लिक्ट इटसेल्फ इज कॅन्सर. म्हणून मला प्रत्येक जे स्मोकिंग करतात, जे तंबाखू खातात, त्या लोकांना सांगणं आहे, एक तर करा किंवा काही करू नका, मध्ये राहू नका. मध्ये राहिला ना, समजायचं आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपण कॅन्सरला तोड देत आहोत. बघा ना, हेच एक्झाम्पल आहे. मग हे एक्झाम्पल तुम्ही सगळीकडे लावा ना. म्हणजे एखादी गोष्ट मला तुम्ही जे कॉन्फ्लिक्टचं सांगताय ते मला बरोबर समजलं की बघा, की एखादा आहे की त्याला जॉब मध्ये आहे, तो त्याला बिझनेस करायची इच्छा आहे बरोबर, पण त्याला काही कारण तो जॉबच करायला लागतो. मग हे पण कॉन्फ्लिक्ट होऊ शकते का मला? डेफिनेटली. म्हणजे आता कित्येक ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होऊ शकते. समजा एखाद्याला बिझनेस करायचा आहे, पण त्याला बिझनेस करता येत नाही, तो जॉब लागलाय त्याला, आणि जॉब करत असताना तो बिझनेस विचार करतोय, आता जॉब मला केलाच पाहिजे, पण मला वाटते बिझनेस केला पाहिजे. ही जी कॉन्फ्लिक्ट आहे ना, तुम्हाला डिझीज देऊ शकतो. सेकंड, अनेक एक्झाम्पल तुम्हाला, अनेक आत्ताचे एक्झाम्पल चालू आहे. एखादी मुलगी आहे, ज्या मुलीचं एका मुलावर प्रेम आहे. समजा ए मुलावर प्रेम आहे, तिला भरपूर प्रेम आहे, आणि काही कारणानिमित्त त्याला बी नावाच्या व्यक्तीशी लग्न करायला लागते. आता तिने ठरवलं की आता मला ए वर प्रेम आहे, पण आता बी वर संग राहायचा, मला संसार करायचा आहे. पण आता ते ए ला कसं विसरू, ए ला कसा विसरू आणि बी ला कसा ऍक्सेप्ट करू, ए ला कसा विसरू आणि बी ला कसा ऍक्सेप्ट करू, हा जो कॉन्फ्लिक्ट आहे, हा कॉन्फ्लिक्ट इटसेल्फ इज डिझीज. अशा मुलींना बऱ्याच वेळेला बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तुमच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला मेसेज यायचा समाजाला की कॉन्फ्लिक्टमध्ये राहू नका. जे काय ते क्लिअर करा. काही होत नाही, काही दुनिया थांबत नाही कुणामुळे, काही होत नाही. तंबाखू खायची तर खावा, नाही तर नाही खावा, पण कॉन्फ्लिक्टमध्ये राहू नका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कॅन्सर बद्दल बोलत होतो. मग बऱ्याचदा असं एक समज आहे बऱ्याच लोकांमध्ये की ज्यावेळी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असताय, जी होमिओपॅथीचे औषध घेत असताय, त्यावेळी तुम्ही इतर कुठल्या ट्रीटमेंट घेऊ नका, म्हणजे ॲलोपॅथी बंद करा. मग हे योग्य आहे का? नाही, मला असं वाटतं की ते काय अयोग्य आहे, म्हणजे योग्य नाही ते. प्रत्येक शास्त्राचा आपापला एक लिमिटेशन स्कोप आहे. जिथे ॲलोपॅथीची गरज आहे, ॲलोपॅथी घेणं गरजेचं आहे. जिथे होमिओपॅथी घेण्याची गरज आहे, होमिओपॅथी घेणं गरजेचं आहे.
आता प्रश्न येतो की ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करायचं काय. ॲक्च्युली काय काय वेळेला होमिओपॅथिक औषधी चालू असतात, ती प्रोसेस चालू असते बरी होण्याची, त्यावेळेला तुम्ही ॲलोपॅथिक औषध घेऊ नका असं डॉक्टर सांगत असतो, त्यावेळेला ते डॉक्टरचं ऐका. पण असा कुठला नियम नाही की होमिओपॅथी चालू असताना ॲलोपॅथी घ्यायचीच नाही, हा कुठला नियम नाही. पेशंट जर होमिओपॅथी चांगला मॅनेज होत असेल तर नो वरी. असं जर मध्ये मध्ये ॲलोपॅथी घ्यायला लागलं काही कारणानिमित्त तर घेऊ शकतो पेशंट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जणांना शुगरची गोळी चालू असते, बीपीची गोळी चालू असते, मग ते ॲलोपॅथिकच औषध असतं. करेक्ट. ते घेत असताना त्यांनी ह्याच आजारांवरती होमिओपॅथीची ट्रीटमेंट पण घेऊ शकतात. 100% घेऊ शकतात. आणि हळूहळू होमिओपॅथी ट्रीटमेंट जशी वाढत जाते, पुढे जाते, तशी तशी तुम्ही ॲलोपॅथिक औषध कमी करू शकता, तर टॅपर करू शकता. आणि हीच पद्धत आहे. ओके, ह्याच पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. बरोबर. पित्ताचे खडे झालेले असतात, किडनी स्टोन झालेला असतो, किंवा महिलांमध्ये एक तसा कॉमन आहे आजार की तो म्हणजे त्यांच्या पिशवीला गाठी वगैरे होतात. मग ह्याला शक्यतो डॉक्टर सांगतात की सर्जिकल ऑप्शन आहे. मग अशा केसेसमध्ये होमिओपॅथी काय मदत करू शकते का, की सर्जरी पासून वाचण्यासाठी? जिथं सर्जरी करायला पाहिजे मोठ्या प्रमाणात काही गोष्टी असतील, पण समजा इतका मोठा ट्युमर आहे आणि तिथं जर होमिओपॅथी ट्राय करत बसतो म्हटलं तर करू नका. ट्युमरची साईज बघा, त्या आजाराची साईज बघा, त्या खड्यांची साईज बघा आणि ठरवा ना तिथे होमिओपॅथी घ्यायची का सर्जरी करायची. समजा पित्ताची खडे आहेत, त्याला एक लिमिट आहे ना, बॉडीला बाहेर काढण्याला लिमिट आहे ना, त्या लिमिटला बघितलं पाहिजे आपण. बरोबर. खडा एवढा मोठा आहे आणि तुम्ही औषध देतो म्हणला तर किती दिवस तुम्ही हे करणार त्याला. पण डेफिनेटली जिथं सर्जरीची गरज आहे सर्जरी केली पाहिजे. आणि सर्जरी करत असताना किंवा सर्जरी झाल्यानंतर किंवा सर्जरीच्या अगोदर तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट घेऊ शकता. त्याचे फायदे असे, एक तर तुम्हाला कुठले कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत, एक ती टेंडन्सी ब्रेक होणार, त्या खड्याची त्या आजाराची टेंडन्सी ब्रेक होणार, 2 आणि तुमची लाईफस्टाईल तुम्ही छान प्रकारे जगू शकता. त्यासाठी होमिओपॅथिक औषध तुम्ही कधीही घेतलं चालतं. ओके, पण असा कुठला नियम नाही की होमिओपॅथिक औषध चालू असताना ॲलोपॅथी घेऊ नका किंवा घेऊ नका. तो तज्ञ डॉक्टर आहे ना, त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळं फॉलो करा. ओके सर, इथं आपण एक पुस्तक ठेवले, द प्रोसेस, अंडरस्टँडिंग द मॅन इन मायाझम. अंडरस्टँडिंग मॅन मधलं तुम्ही बरंच आम्हाला आता सांगितलं, इंडिव्हिज्युअल बद्दल सांगितलं, त्याला आजार कसे होतात सांगितले, ते आजार त्याच्यात कसे टिकतात वगैरे सांगितलं. हे द प्रोसेस हे पुस्तक ऍक्च्युली काय आहे आणि हे कुणासाठी आहे आणि हे लिहायची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली? परत मी 3 क्वेश्चन विचारले एकदमच, पण वन बाय वन सांगितलं तरी चालेल. येस. आता कसं झालं की मी तर रायटर बिलकुल नाही, जे म्हणतात ना, परत मी म्हणेन तुम्हाला, मी फ्लो मध्ये जाणारा माणूस आहे. तुमच्या फिलॉसॉफीनुसार रायटरवरती आहे. आपण पोस्टमॅन आहे. आपण त्यांनी जे काम दिलेलं आहे ते फक्त करत जायचं आणि समोरच्याला द्यायचं आहे. वी आर पोस्टमॅन्स. जे समोर येतं त्या समोर आलेल्या पहिल्या गोष्टीला घ्यायचं, आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसं मांडता येईल ते मांडायचं. हा माझा पहिल्यापासून नेम आहे. डॉक्टर व्हायचं होतं न व्हायचं तो माहित नव्हतं, डॉक्टर झालो. होमिओपॅथी डॉक्टर पण असाच झालो. मग सेमिनार्स घ्यायला लागलो, वर्कशॉप्स घ्यायला लागलो आणि काही प्रश्न मला पडत चालले. होमिओपॅथी शास्त्र काय म्हणतं की तुम्ही डायग्नोसिस करा माणसाला, म्हणजे व्यक्तीचं डायग्नोसिस व्हायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ समजा एखाद्या हार्टच्या डॉक्टरकडे गेलो आपण, तर हार्टच्या डॉक्टरला हार्टबद्दल सगळं माहीत असतं. हार्टला, हृदयाला किती चेंबर्स आहेत, किती हे आहेत, किती काय सगळं माहीत असतं त्याला. त्यामुळे तो तज्ञ कुठला झाला, तो हार्टचा तज्ञ झाला, कार्डियक तज्ञ झाला. एखाद्या किडनीच्या डॉक्टरकडे गेलो तर त्याला किडनी सगळं माहीत असतं, किंवा एका डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो तर त्याला डोळ्याचं सगळं माहीत असतं, किंवा एखाद्या ब्रेनच्या डॉक्टर गेलो तर आपण त्याला ब्रेनचं सगळं माहीत असतं. होमिओपॅथी डॉक्टर काय माहीत पाहिजे, हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. होमिओपॅथी डॉक्टरना काय माहीत पाहिजे. मग ज्याला कळालं होमिओपॅथी ही एनर्जीची सायन्स आहे आणि माणसाला बरं करणारा सायन्स आहे. मग जर माणसाला बरं करणारा सायन्स असेल तर त्या माणसाचा अभ्यास पाहिजे की नको, असा प्रश्न आला. आणि त्या प्रश्न घेऊन मी बऱ्याच डॉक्टरांच्याकडे गेलो आमच्यातल्या. मी सॅटिस्फाईड खरोखर झालो नाही कुठेच. मला वाटलं नाही की मला मानसाचं उत्तर कुठे मिळतंय. आणि मुंबईला आलो. मग मुंबईला एक वेदांत टीचर होते, वेदांताचे. त्या टीचरांना भेटलो मी आणि त्यांनी म्हटले की मी तुला वेदांत सांगेन. लिटरली त्यांच्याकडे वेदांत शिकायला गेलो, वेदांत शिकलो त्यांच्याकडे. शिकलो म्हणजे त्यांच्याकडे ऐकत होतो मी. आणि तिथे गोष्टी मला काही क्लिक झाल्या की हाऊ टू अंडरस्टँड मॅन. वेदांत भगवद्गीताचं बेस घेतला. ऑर्गन ऑफ मेडिसिन म्हणून नावाचं एक होमिओपॅथीमध्ये पुस्तक आहे, त्याला मी आमचं भगवद्गीता म्हणतो. ह्या सगळ्यांचं मिळून वेदांत, भगवद्गीता, ऑर्गन ऑफ मेडिसिन, विपश्यनाची भरपूर साथ मिळाली मला. विपश्यना मेडिटेशन त्याची साथ मिळाली. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर एक मोठीच्या मोठी गीता निघली, ते प्रोसेस. आणि प्रोसेसमध्ये जे मी लिहिलेलं आहे त्यामध्ये हाऊ टू अंडरस्टँड मॅन इन मायाझम. म्हणजे मायाझम म्हणजे तुम्ही कर्मभूमीतून, म्हणजे कर्मातून तुम्ही कसे पुढे आलेला आहात, जेनेटिक्समधून कसे तुम्ही पुढे आलेला आहात, एन्व्हायरमेंटमधून तुम्ही कसे पुढे आलेला आहात, या सगळ्याची माहिती या पुस्तकात दिली आहे. म्हणजे बॉडी म्हणजे काय, माइंड म्हणजे काय, इंटेलेक्ट म्हणजे काय आणि एनर्जी म्हणजे काय.
आणि चारीचं कॉम्बिनेशन मिळून ज्यावेळेला तुम्ही होता त्यावेळेला तुम्ही माणूस म्हणजे काय त्या सगळ्या पुस्तकात दिले. आणि हे पुस्तक मला वाटतं होमिओपॅथी डॉक्टरांच्या टेबलवर असलंच पाहिजे. आणि इव्हन सगळ्या पब्लिक नुसतं पुस्तक वाचलं तरी काही नाही, कारण यातून स्वतःची ग्रोथ कशी हेच दिले त्यामध्ये. म्हणजे आपल्यातला म्हणतात ना, आपल्याला तमस कसा कमी होईल, आपल्याला रजस कसा कमी होईल, आपल्याला सत्व कसं वाढेल आणि आपण विजडमकडे कसं जाईल, ह्या पुस्तकाचं लेखणी तशी केलेली आहे. म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि होमिओपॅथीचं ब्लेंड म्हणू शकतो आपण. 100% म्हणजे होमिओपॅथी सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. म्हणजे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन साहेबांनी त्यांच्या पुस्तकात ऑर्गन ऑफ मेडिसिन मध्ये असं म्हटलंय की होमिओपॅथी इज अ डिवाइन सायन्स. डिवाइन म्हणजे स्पिरिच्युअलिटी. आम्ही नेहमी म्हणतो ना की हे सगळं स्पिरिच्युअलिटी आहे, सगळं डिवायनिटी आहे. ह्या डिवायनिटीमध्ये जे काही शोध निघाला तो म्हणजे सायन्स आहे. आणि सायन्सला कसं आपण इम्प्लिमेंट करतो ते म्हणजे आर्ट आहे. राईट ऑर रॉंग. म्हणजे समजा हे कॅमेरा आहे, या कॅमेराचं हे ब्रह्मांडात आहेच ना कॅमेरा, कुठंतरी त्याचे पार्ट पडले ना सगळीकडे, बरोबर आहे की नाही? सगळीकडे पार्ट पडलेले आहेत. त्या पार्ट सगळे गोळा केले आणि कोणता शोध लावला आणि तो सायंटिस्ट झाला, त्या सायन्सने शोध लावला. तो वापरायचं कसं तुमची कला आहे. लेन्स कुठला लावायचं काय तुमची कला आहे. तसंच माणूस हा आध्यात्मिकच आहे, स्पिरिच्युअलच आहे. त्याच्यामध्ये सिस्टीम सगळ्या सायन्सच्या आहेत. म्हणजे किडनी, लिव्हर, तुमचं हृदय, हे सगळं सायन्स आहे. पण तुम्ही जसं मॅनिफेस्ट होता समाजासमोर ते तुमचं आर्ट आहे. आणि त्या आर्टला, सायन्सला आणि स्पिरिच्युअलिटीला समजून ट्रीटमेंट जेव्हा देतो त्याला म्हणतो आम्ही क्लासिकल होमिओपॅथिक डॉक्टर. खूप मोठं झालं का? मस्त झालं, जबरदस्त आहे. म्हणजे होमिओपॅथी म्हणजे फक्त कल्पना काय असते, साबुदाण्यासारखे गोळ्या देतात, एकतर गोड औषध असतात. जनरली कुठल्या डॉक्टरांची औषधं गोड नसतात, प्लस ते डॉक्टर पण गोड बोलत असतात. त्यामुळे लोकांना असं ते वाटते की अरे हे नक्की मला लागू किंवा त्याच्या मागे एवढं मोठं सायन्स आहे किंवा एवढी मोठं अभ्यास झालेला हे लोकांना माहित नसतं. आणि आता तुम्ही मायाझम बद्दल बोललात, तो मायाझम एक्झॅक्ट आम्हाला नाही कळाल, थोडं त्याबद्दल सांगू शकाल का? आता या पुस्तकात तुम्हाला नाही सांगतो की या पुस्तकात लिहिण्याचं कसं आहे, ब्रह्मांडापासून पृथ्वीपर्यंत, पृथ्वीपासून माणसापर्यंत, माणसापासून आजारापर्यंत आणि आजारापासून क्युअर प्रोसेसपर्यंत हे सगळं पुस्तकात मांडणी केली आहे यात. एक नंतर ह्या पुस्तकामध्ये मायाझमचा तुम्ही शोधतो. मायाझम म्हणजे काय? इनप्युरिटी. एनर्जी म्हणजे काय? प्युरिटी. ओके. वी आर एनर्जी इज प्युअर आणि वी आर द कॉम्बिनेशन ऑफ एनर्जी अँड इनप्युरिटी. प्युरिटी प्लस इनप्युरिटी. आणि अल्टिमेट त्याचा जे हे आहे म्हणजे एम आहे, त्या एनर्जी प्युअरच करायची आहे थ्रू दिस बॉडी, थ्रू दिस माइंड, थ्रू दिस इंटेलेक्ट. या इंटेलेक्ट, बॉडी, माइंड पासून ती एनर्जी प्युअर करायची आहे. म्हणजेच मायाझम. म्हणजे मायाझमला हटवायचं आपल्याला, इम्प्युरिटीला. ओके. म्हणजे यातला अंडरस्टँडिंग द मॅन इन द मायाझम, म्हणजे असा मान जी आता आपण सगळी लोक आहेत ऑलरेडी मायाझम मध्ये आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये काही प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात इम्प्युरिटी आहे. राईट. परफेक्ट. ते जाणून घ्यायचं. त्या इम्प्युरिटीला ट्रीटमेंट द्यायची आहे. ओके. त्या इम्प्युरिटीला ट्रीटमेंट द्यायची आहे म्हणजे ती कुठलाही आजार असतो बराच व्हायला पाहिजे. आजार हे इम्प्युरिटी मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजे तुमच्यामध्ये आतमध्ये समजा इम्प्युरिटी म्हणजे 3 प्रकारचे आहेत. एक सोरा, सायकोसिस, सिफिलिस. 3 प्रकारची इम्प्युरिटी आहे. सोरिक म्हणजे सत्व, सायकोसिस म्हणजे रजस, सिफिलिटी म्हणजे तमस. या 3 प्रकारची इम्प्युरिटी आहेत. हे जरा एक्सप्लेन करा डिटेलमध्ये उदाहरणासहित. एखादा प्रसंग घडला, एखादा प्रसंग घेतल्यानंतर काय काय लोक असतात माहिती आहे काय, काहीच बोलत नाही त्या प्रसंगावर, काय बोलत नाहीत, काय चालत नाहीत, काहीच करत नाहीत आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते समजून घेतात डिलिजन्स मध्ये आणि आपल्या आपल्या पद्धतीने वागायला लागतात. त्यावर मोर सिफिलिटी. बरोबर. म्हणजे करणने मला इथं बोलवला आणि करण इथं नाही आहे. इथं करणने मला इथं पॉडकास्टला बोलवलं आणि करण इथं नाही आहे. आता इव्हेंट झाला ना, आता मी काय समजणार, त्या माझ्या पद्धतीने समजणार. बरोबर आहे ना? ओके. एक व्यक्ती काय म्हणेल, अरे करणला काय किंमत आहे का नाही माझी, मी याला इथं बोलवतोय आणि हे करतोय, माझा वेळ गेला नाही का वाया, असं कुठं पद्धत असते काय, ही काय पद्धत झाली का, असं म्हणू शकतो ना तो. बरोबर. ही एक पद्धत झाली. दुसरं, अरे आदित्य, अरे अजिंक्य, काय रे करण कुठे गेला, बोलव करणला, फोन करून घे, हा दुसरा माणूस झाला. आणि तिसरा माणूस काय, करणला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, करणला काहीतरी इमर्जन्सी आली असेल आणि करण कुठे गेला असेल, ठीक आहे, विचारून घ्या करणला काय प्रॉब्लेम आहे का, मी नंतर येऊ का करण, चालेल का, हा तिसरा माणूस झाला. म्हणजे इथं काय झालं, ब्रॉडली क्लासिफिकेशन केलं. पहिला होता त्याला अंडरस्टँडिंगच नाही आहे, तो त्याच्या पद्धतीच आहे, त्याला जे वाटेल तो समजायला आहे. दुसरा काय, अंडरस्टँडिंग आहे पण पार्शल आहे. आणि तिसरा आहे त्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे. ज्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे ना, तो सौरिक माणूस आहे, तो सात्विक माणूस आहे. आणि ज्याला पार्शल अंडरस्टँडिंग आहे ना, तो सायक्वाटिक माणूस आहे, त्याला राजसिक माणूस आहे. आणि ज्याला लॅक ऑफ अंडरस्टँडिंग आहे, ज्याला अंडरस्टँडिंगच नाही आहे, तो सिफिलिटिक आहे. मोर डेंजरस इज सिफिलिटिक. समाजात भरल्यात लोक तशी. तुम्ही बघा ना, पावलं लोक मिळतील, प्रत्येक वेळेला गैरसमज करून घ्यायला लोक, प्रत्येक ठिकाणी गैरसमज करून घ्यायचा. अरे समज करून घे ना बाबा,
प्रत्येक ठिकाणी गैरसमज करणारे लोक दे आर मोर प्रॉब्लेमॅटिक. आपल्या पद्धतीनेच विचार करायचा. वास्तवाला जायचं नाही, रियालिटीला जायचं नाही, रियालिटीपासून खूप लांब. जितकी लोक रियालिटीपासून लांब तितके ते सिफिलिटिक, आणि जितकी लोक रियालिटीला धरून असतील दे आर सोसोरिक. म्हणून रियालिटीला असणारे लोक खूप खुश असतात, कारण ते गो विथ द फ्लो असतात. बरोबर. खूप मोठा विषय हा, होय. आपण कधी त्याच्यावर, कारण हा विषय जनरल पब्लिकला किती कळेल मला माहित नाही. नाही, आताचं उदाहरण खूप छान होतं. म्हणजे ह्या 3 कॅटेगरी तुम्ही, म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर एखाद्या माणसाला कसं बघतो, कुठल्या दृष्टीने बघतो. आता उदाहरण घ्या ना, आता एक्झाम्पल सपोज आमच्याकडे एखादा पेशंट आलाय, तो पेशंटला कॅन्सर झालाय, तो प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घेतो, बाबा ठीक आहे मला कॅन्सर झालाय. जसं आपण रामकृष्ण परमहंसचं एक्झाम्पल देतो नेहमी, स्वामी विवेकानंदांचे गुरु. कॅन्सर मला झाला नाही, माझ्या घशाला झालाय असं म्हणणार ते. पण म्हणणार तसं प्रत्येक पेशंट, अरे कॅन्सर मला नाही झाला, माझ्या एखाद्या ऑर्गनला झालाय. एखाद्या ऑर्गनला झाल्या म्हणून मी किती डिस्टर्ब व्हायचं? बरोबर आहे ना. तो मी आहे ना, मी तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्या मीला फार डिस्टर्ब करू नका. आणि जे सिफिलिटिक लोक असतात ते मीला फार डिस्टर्ब करतात. बरोबर. येणारा पेशंट आमच्याकडे असतो, झाला कॅन्सर झालाय आम्हाला, ठीक आहे डॉक्टर साहेब तुमच्याकडून जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न करा, आणि मी माझा प्रयत्न करतो, मी बनवायचा प्रयत्न करतो. ऍक्सेप्ट केलाय. जिथे ते ऍक्सेप्टन्स आहे ना, ती लोक लवकर बरी होतात. आणि जिथे ते ऍक्सेप्ट नाही आहे ना, ती लोक लवकर बरी होत नाही. ऍक्सेप्ट कुठल्याही क्षेत्रात असू दे. सर, तुम्हाला काय वाटतं की आजच्या काळामध्ये लोक होमिओपॅथीला स्वीकारत आहेत का आधीपेक्षा जास्त? 100% खूप स्वीकारत आहे, खूप स्वीकारत आहे. आज लोकांना खूप चांगल्या पद्धतीने कळत चाललंय. लोकांना खूप माहीत चाललंय होमिओपॅथी बद्दल काय आहे, लोकांना कळत चाललंय, आणि लोक ट्रीटमेंट घेतात, भरपूर घेतात. आता बघितलं आमच्या ब्रांचेस बघितलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी. होय होय होय. खूप छान पद्धतीने लोकांना ऍक्सेप्ट केलं चांगलं. सर, लहान मुलांसाठी पण होमिओपॅथी आहे? जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून ते अगदी एंडपर्यंत होमिओपॅथी प्रत्येकाला आहे. ओके अगदी पोटातल्या आईच्या पोटात जेव्हा बाळ असतो त्यावेळेला पण ट्रीटमेंट घेतली चालते. ओके. सेफ आहे, मस्त आहे. होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत, किंवा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी बदलायला पाहिजे होमिओपॅथी क्षेत्रामध्ये? होमिओपॅथी क्षेत्रामध्ये मला 3-4 गोष्टी वाटतात ज्या बदलायला पाहिजे. नेहमी माझा तो कल असतो. एक म्हणजे थोडं गव्हर्नमेंटने आम्हाला साथ दिली पाहिजे. एक तर होमिओपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी, हा एक मोठा मुद्दा माझा. होमिओपॅथी शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी, दॅट इज वन. सेकंड थिंग, कॉलेजेसमध्ये होमिओपॅथी प्रॉपर शिकवावी. होमिओपॅथिक विषय पण प्रॉपर शिकवावेत, होमिओपॅथीचे मॉडर्न विषय पण प्रॉपर शिकवावेत, आणि त्या मुलांना ते मार्गदर्शन द्यावं जे होमिओपॅथीमध्ये केलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, गव्हर्नमेंटने असा विचार केला पाहिजे की होमिओपॅथी शास्त्र पॅरामेडिकल नाही आहे, हे एक चांगलं शास्त्र आहे, हे एक डिव्हाइन सायन्स आहे, हे एक सायंटिफिक सायन्स आहे, प्रूव्हन सायन्स आहे. अशा पद्धतीने त्याने आम्हाला प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांनी त्यांनी हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे, आणि समाजाला त्याचा खूप मोठा फायदा आहे. म्हणजे उदाहरण सांगतो, आता बऱ्याच ट्रीटमेंट महागड्या आहेत, खूप महागड्या ट्रीटमेंट आहेत बाकीच्या शास्त्रामध्ये, पण होमिओपॅथीमध्ये एवढी महागड्या ट्रीटमेंट नाही आहेत. पण होमिओपॅथीने चांगल्या पद्धतीने पेशंट बरा होऊ शकतो, हे कुठं समाजापर्यंत गेलं पाहिजे, गव्हर्नमेंटला ते लक्षात आलं पाहिजे. आणि कॉलेजची पण मध्ये सुद्धा होमिओपॅथी प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून मुलांना शिकवलं पाहिजे. हा एक बदल होत चाललाय, होईल पण, कारण आता बरेच आयुष मिनिस्ट्री आहे आणि ह्या होत चाललंय. बघूया कसे होतंय, काय होतंय. शिक्षणाच्या बाबतीत तरी तुम्ही तुमचे प्रयत्न चालू आहेतच, तुम्ही बरेच सेमिनार वगैरे घेत असता. तुम्हाला असं पण वाटतंय का की आता आपली पूर्ण जे होमिओपॅथी, तुम्ही जसं मगाशी सांगितला की ही पूर्ण होमिओपॅथी ही डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन, बरोबर ना, त्यांच्या शास्त्रावरती डिपेंडंट आहे? करेक्ट. मग यावरती अजून काही रिसर्च होणं गरजेचं आहे का? अच्छा, कसं, कारण मला असं वाटतंय की रिसर्च करायची गरजच नाही. ऑलरेडी इतका रिसर्च करून ठेवला डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन सरांनी. त्यांचं एक ऑर्गन ऑफ मेडिसिन पुस्तक आहे, मला वाटतं त्यात अध्याय असतात ना कसे आपले, तसे अध्याय दिलेत. 273, 271 अध्याय दिलेत. त्या प्रत्येक अध्यायात सांगितलं त्यांनी कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. रिसर्च ऑलरेडी सगळं झालेलं आहे, फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. रिसर्च काय, रिसर्चची गरज नाही, सगळं ऑलरेडी रिसर्च करून ठेवलेला आहे, फक्त प्रॉपर इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. असं प्रत्येक औषध वापरता आलं पाहिजे व्यक्तीमध्ये, आणि त्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. नो डाऊट की आता थोडं त्या काळातल्या आणि ह्या काळातलं सगळं चेंजेस आहेत. म्हणजे आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आली आहे, सगळे एक्सरे झाले आहेत, रेडिओलॉजी आली आहे, तुमचे पॅथॉलॉजी आली आहे, मोठमोठे ते त्याचा उपयोग करून घेऊ आपण. पण ट्रीटमेंट पार्ट ऑफ म्हटलं तर ते जे काही सुरुवातीला जे काय लिहून ठेवलं आहे त्याचा प्रॉपर वापर व्हायला पाहिजे. तुम्ही जसं मगाशी उल्लेख केलात की क्लासिकल होमिओपॅथी प्रॅक्टिस केली पाहिजे. हॅनिमन होमिओपॅथी प्रॅक्टिस, हॅनिमन साहेबांनी जे काही सिद्धांत सांगितले प्रॅक्टिसचे, त्या सिद्धांतावर प्रॅक्टिस केली पाहिजे. 7 सिद्धांत आहेत त्याचे.
ऐकायला आवडतील. लॉ ऑफ सिमिलॅरिटी क्युरेटिव्ह म्हणजे सारख्यानं सारख्याला बरं करा. लॉ ऑफ ड्रग प्रूव्हिंग म्हणजे जे काही ड्रग प्रूव्हिंग केलेत माणसांच्या मध्ये, हेल्दी माणसांच्या मध्ये, त्या ड्रगचा वापर करा. खूप कमीत कमी औषध द्या. बरं. खूप कमीत कमी औषध द्या पेशंटला. हम्म. नंतर तुम्ही व्हायटल फोर्सचा विचार करा, म्हणजे त्या एनर्जीचा विचार करून औषध द्या. हे पण लॉस आहे. आणि थेरी ऑफ मायाझम म्हणजे मायाझमचा विचार करून औषध द्या. म्हणजे तुम्ही इम्प्युरिटीला बरं करताय प्युरिटीनी, त्याचा पण विचार करून तुम्ही औषध द्या. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही इंडिव्हिज्युअलायझेशन ट्रीटमेंट द्या. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगळं 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 म्हणून बघा तुम्ही आणि तशी ट्रीटमेंट द्या. सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देऊ नका. हे डॉक्टर सॅम्युअल हॅनमनचे सिद्धांत आहेत. आणि त्या सिद्धांतावर जर आम्ही चाललो तर डेफिनेटली प्रत्येक पेशंट चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. सर तुमची अशी कुठलीही स्टोरी आहे का पेशंटची, म्हणजे बऱ्या ऑब्व्हियसली एवढ्या ब्रँचेस आहेत, तुम्ही इतकी वर्ष काम करताय तर हजारो पेशंट असतील, पण अशा तुमच्या आठवणीत राहणारे काही पेशंट्स आहेत का ज्यांनी जे एकदम क्रिटिकल होते आणि त्यातून होमिओपॅथीचं औषध घेऊन ते बरे झाले? खूप आहेत, खूप आहेत. एखादं उदाहरण शेअर करू शकता? म्हणजे मला असं वाटतं की माझ्या पहिल्या वर्षापासून मी बघत आलोय सगळ्या क्रिटिकल गोष्टी या, आणि मला तो खूप अनुभव पण आहे त्याचा. क्रिटिकल गोष्टी आहेत, कॅन्सर आहे, ऑटिझम आहे, मेंटली चॅलेंज पेशंट आहे, ब्लाइंडनेस आहे, ब्रेन ट्युमर आहेत, किडनी फेल्युअर आहेत, असे सगळे पेशंट चांगल्या पद्धतीने बरे झालेले आहेत. आता किती एक्झाम्पल द्यायचे, असे भरपूर एक्झाम्पल आहेत. आता परवाचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. गडिंग्लजमध्ये मी आता परवा एक पेशंट बघितलं ज्याला ओरोफॅरिंग्स कॅन्सर झाला होता, ओरोफॅरिंग्स. आणि त्या पेशंटला सांगितलं होतं की तुम्ही जस्ट वेट अँड वॉच करा, जावा घरी. आणि त्या पेशंटला बोलता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, त्याचे स्वतःचे फंक्शन्स कुठलेही करता येत नव्हते. ते पेशंट चांगला आहे, एकदम एकदम हेल्दी आहे, चालतंय फिरतंय, स्वतः कसे करते, कामं करते. आज आम्ही मतिमंद गतिमंद मुलांची शाळा किती 18 वर्ष झालं बघतोय. आमचे कॅम्प्स होतात महिन्याला. असंख्य मुलं बरे झालेत मतिमंद गतिमंद. ऑटिझमचे पेशंट बरे झालेत चांगल्या पद्धतीने. ज्या मुलांना डिपेंडंट असायची मुलं सगळी, ते आता पूर्ण इंडिपेंडंट होत चालेत मुलं. आणि लाईफमध्ये काय हो, डिपेंडंट करणं, इंडिपेंडंट करणं हेच आपलं अजेंडा असला पाहिजे. होमिओपॅथीने चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आत्ताच्या चर्चेवरून मला असं वाटतंय की बरेच मुद्दे तुम्ही सांगितले आम्हाला. करेक्ट. की होमिओपॅथी कशी ट्रीट करते, त्याच्या मागे सायन्स काय आहे, प्लस जिथं गरज आहे तिथं तुम्ही होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी हे दोन्ही एकत्र घेऊन करू शकता. आता थोडासा ह्या तुमच्यावर चर्चा करताना मला असं वाटलं की तुमचा लाईफकडे बघायचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. आणि कारण की युजली नुसतं डॉक्टर आहे म्हणून मी फक्त आजारावरच बोलतो असं नाही, तर तुम्हाला ओव्हरऑल माणसाची जर्नी हे जाणून घेण्यात रस आहे आणि तुम्ही त्याचा प्रवास तुमचा चालू आहे, प्रोसेस त्याची चालू आहे. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुमच्या मते आपण प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे या विषयामध्ये? कारण की तुम्ही जसं म्हणालात की बऱ्याच गोष्टी आपल्याला आपण जसं विचार करतो त्यानुसार ते आपल्याला आजार उद्भवतात, कॉन्फ्लिक्ट नसायला पाहिजे. करेक्ट. तसं मग प्रायोरिटी आयुष्यात कशाला दिली पाहिजे? प्रायोरिटी प्रत्येक वेळा बदलत असते आपली, प्रत्येक वेळा प्रायोरिटी बदलत असते. ती कशी? आता आपल्याकडे भरपूर प्रायोरिटी आहेत तशी. सुरुवातीला प्रायोरिटी म्हणजे माझी हेल्थ. माझी हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, माझी फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट, माझा बिझनेस इम्पॉर्टंट आहे, माझे पैसे इम्पॉर्टंट आहेत, माझी नाती इम्पॉर्टंट आहेत. त्यावेळेला बघा ना तुम्ही, त्यावेळेला काय डिस्टर्ब झाले तुमचं. त्यावेळेला तुमचा बिझनेस डिस्टर्ब झालाय, तुझी हेल्थ डिस्टर्ब झाली आहे, तुमची फॅमिली डिस्टर्ब झाली आहे, तुमचं नातं डिस्टर्ब झाले, काय डिस्टर्ब झाले ते बघा. त्या डिस्टर्बन्सवर पहिला काम करा. दॅट इज शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. त्यावेळेला बघा, आता उदाहरणार्थ आता सध्या तुमची प्रायोरिटी सध्या काही नसेल, पॉडकास्ट तुमची प्रायोरिटी पाहिजे. पण पॉडकास्टपेक्षा समजा काहीतरी वेगळं काहीतरी प्रायोरिटी असेल, पॉडकास्ट सोडून द्या आणि ती प्रायोरिटी पहिला सॉल्व्ह करा. प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला तुम्ही विचारत असाल तर मला असं वाटतंय फर्स्ट इज युअर हेल्थ. म्हणजे हेल्थ आहे तर सगळं आहे. म्हणजे तुमची प्रायोरिटी पहिली तुमच्या हेल्थवर पाहिजे, दुसरी प्रायोरिटी तुमची फॅमिली पाहिजे, तिसरी प्रायोरिटी तुमचा करिअर किंवा तुमचा बिझनेस पाहिजे, आणि चौथी प्रायोरिटी तुमचं मनी पाहिजे. म्हणजे 4 प्रायोरिटी अशा आतून बाहेर. पहिला हेल्थ, मग फॅमिली, मग बिझनेस, मग तुमचा पैसा. फक्त पैसाच माझी प्रायोरिटी म्हटलं तर असे बरेच लोक आहेत, माझी पैसेच माझी प्रायोरिटी आहे, हेल्थचं काय करायचं नाही, माझं बिझनेसच प्रायोरिटी आहे, फॅमिलीचं काय करायचं, फॅमिलीच प्रायोरिटी आहे, तुझी हेल्थचं काय करायचं. तो इट शुड बी फ्रॉम इनसाइड आउट. युअर हेल्थ इज फर्स्ट, देन युअर फॅमिली सेकंड, देन युअर बिझनेस, देन युअर मनी. दिस शुड बी युअर प्रायोरिटी. आता हे सगळे प्रायोरिटीज आपण करत असताना बॅलन्स करणं थोडंसं अवघड जाते. काही काही वेळी जास्त प्रायोरिटी बिझनेसला दिली जाते, फॅमिलीला कमी दिली जाते, काही वेळी फॅमिलीला जास्त दिली जाते, मग हेल्थला कमी दिली जाते. काय जरा बॅलन्स करणं काय झालं म्हणजे करण समाजामध्ये मी बघितलं, म्हणजे माझ्या 25 वर्षाचा अनुभव सांगतो, प्रत्येक जण परफेक्शनच्या पाठीमागे लागलाय. म्हणजे आपण पिक्चरमध्ये आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणतो, पण तो स्वतः म्हणतो मी परफेक्शनिस्ट नाही म्हणून. त्याला कोणतं परफेक्शनिस्ट म्हणलं म्हणून ते सगळं गाव परफेक्शन म्हणत चालेल त्याला. पण स्वतः त्याच्या जर तुम्ही पॉडकास्ट असला किंवा इंटरव्ह्यू तुम्ही आय एम नॉट परफेक्शन. ह्या परफेक्शनच्या नादात सगळं घोळ झालाय. प्रत्येक जण म्हणतो मला नवरा परफेक्ट पाहिजे, मला बायको परफेक्ट पाहिजे,
मला स्टुडंट परफेक्ट पाहिजे, मला टीचर परफेक्ट पाहिजे. परफेक्टच्या पाठीमागे लागू नका. देर इज नो वन परफेक्ट इन दिस लाईफ. जे आहे त्याला ऍक्सेप्ट करा आणि पुढे चाला. कारण तुम्ही परफेक्टच्या पाठीमागे लागताना तो फार मोठा कॉन्फ्लिक्ट आहे तो. परफेक्शन के पीछे मत भागो. ते म्हणतात ना की परफेक्शन इज अ एनिमी ऑफ प्रोग्रेस. प्रत्येक ठिकाणी परफेक्ट 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 ते एनिमीज आहे आपला, सोडून द्या. सर अजून एखादा माझा हायपोथेटिकल क्वेश्चन आहे सगळा. आता पॉडकास्ट आपण एंडला आलोय. एक हायपोथेटिकल क्वेश्चन विचारतो. जर तुम्ही आज डॉक्टर नसता तर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करत असता? मग अशी म्हटलं की तुम्हाला स्क्रिप्ट लिहिलेली आहे. मी कशी स्क्रिप्टच्या कशाला इन केस जर जस्ट तुम्हाला अशी चॉईस दिली असती की तुम्हाला डॉक्टर नाही व्हायचं, वेगळं काहीतरी व्हायचं, मला कुठली फील्ड झाली असती, चांगली कुठली फील्ड झाली असती. असं काय नाही की डॉक्टरच व्हायचं होतं. मला कुठलीही फील्ड, म्हणजे पोलीसची फील्ड झाली असती, IPS चाललं असतं, पिक्चरमध्ये चाललं असतं, तुमच्यासारखं ऍक्टर चाललं असतं, सगळं चाललं असतं. आय वॉज व्हेरी हॅपी. कुठल्याही फील्डमध्ये मला जे काही समाजाला कॉन्ट्रीब्युट करण्याचं काम मिळलं असतं तिथं मी मला वाटतं मी तिथं केलंच असतो काम. होमिओपॅथी तर सगळ्यात बेस्ट आली मला माहिती माझ्या वाटेला. होमिओपॅथीमध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या बऱ्याच लोकांसोबत, दिग्गज लोकांसोबत तुम्हाला काम करायची संधी मिळाली. मग त्यामधलं मला जे माहित आहे ते म्हणजे तुम्ही सिंधुताई सपकाळांसोबत पण काम केलं. माझ्या येत होत्या त्यावेळेला, होत होतो त्यावेळेला. तो कसा होता अनुभव? तुमची ओळख कशी झाली? खूप छान. एक अवॉर्ड होतं त्यांच्या हस्ते मला. त्या अवॉर्डमध्ये त्यांची माझी ओळख झाली. त्यांना मी आवडलो, त्या मला आवडल्या. त्यांना बोलवलं मी माझ्या घरी ओपडीमध्ये. त्यांना ट्रीटमेंट चालू केली. खूप छान अनुभव त्यांच्याबरोबर. एक आईसारखंच वाटतात त्या. छान. आज नाही ते आपल्या ह्याच्यामध्ये, पण त्यांचे ब्लेसिंग्स मला आहेत. सर बऱ्याच गोष्टीची तुम्ही माहिती दिली, जसं की होमिओपॅथीबद्दल तुम्ही दिली माहिती, त्याबरोबर लाईफकडे बघायचा माणसाचा दृष्टिकोन कसा असावा ह्याबद्दलही तुम्ही माहिती दिली, त्याबरोबर प्रायोरिटीज कोणत्या असाव्यात ह्याबद्दलही तुम्ही माहिती दिली. आणि हा पॉडकास्ट खूपच, म्हणजे मला असं वाटलेलं की फक्त आपण होमिओपॅथीचे गैरसमज, होमिओपॅथीचं औषध ह्यावरच होईल. पण तुमच्याशी बोलताना जे काय तुमचा एक्सपिरियन्स आलेला आहे आतापर्यंत, तुमची ज्या फिलॉसॉफीने लाईफ जगत आहात ते सगळं तुम्ही आमच्याबद्दल शेअर केलं. आणि हा माझ्यासोबत जे काही पॉडकास्ट बघतील त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असेल, ज्यामुळे त्यांची लाईफ खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. तुझे सुद्धा खूप आभार. थँक्यू व्हेरी मच.